खासदार सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली आहे। बरं झालं पक्ष फुटला, जो आपली बायको आणि मुलीच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणं शक्यच नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय। सुप्रिया सुळेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय। 100 दिवसात एक विकेट गेली आहे, 6 महिने थांबा आणखी एक विकेट जाणार असा खळबळजनक दावा सुप्रिया सुळे यांनी केलाय। तसंच आत्ताच नाव जाहीर करणं योग्य नाही, थोडे दिवस थांबा, सर्व कळेल अशा त्यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी वाटपावरून खटके उडण्याची शक्यता आहे। मित्र पक्षातील मंत्र्यांच्या खात्याचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवण्यात आल्यानं संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती। याबाबत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांसमोर चर्चा होणार आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आपण संसदेमध्ये मुद्दा मांडलाय, मात्र धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळण्याबाबत कोणताही प्रस्ताव शासनाकडून देण्यात आलेला नाही, अशी माहिती विशाल पाटील यांनी दिली आहे। अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे नेते आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलाय। तसंच मी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचंही ते म्हटलंय। मराठवाड्यातील दुसरे महसूल आयुक्तालय हे लातूरला व्हावं असं ठाम मत राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केलं। ते लातूरमध्ये बोलत होते। महसूल आयुक्तालय हा लातूरच्या लोकप्रतिनिधींचा अस्मितेचा मुद्दा असल्याचं त्यांनी सांगितलं। पुढचे दिवस असे असतील की सगळेच जग म्हणेल की भारतासारखी जीवन पद्धती आम्हालाही हवी आणि भारताला प्रत्येक माणूस म्हणेल की भारत हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, सर्व लोक अशी मागणी करतील, असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल बोंडे यांनी केले। येत्या 30 मार्च अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नागपुरात माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचं हिंगण्यात भूमिपूजन होणार आहे। याच दिवशी आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव हेडगेवारांची जयंती आहे आणि या निमित्तानं पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत एकाच व्यासपीठावर येणार आहेत। मी अत्यंत गरिबी आणि हलाखी पाहिली आहे, माझं आयुष्य गरिबीत गेलंय, पण या गरिबीची कधीही ओझं वाटलं नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। इम्फाळ आणि गुवाहाटी भागात 88 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। यावेळी 4 तस्करांना जेरबंद करण्यात आलं असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिली आहे। मी जात आणि धर्माच्या आधारावर कधीही भेदभाव करत नाही, जो करेगा जात की बात उसको मारूंगा लात, असं मी म्हणत आलोय। निवडणूक हरलो किंवा मंत्रिपद मिळालं नाही तर मी काही म्हणणार नाही, मी माझ्या तत्वांवर आधीपासून ठाम राहिलोय आणि राहीन, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे, ही जशी शिवभक्तांची भावना आहे तीच माझीही भावना आहे, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे क्रूरकर्मा औरंग्याचं कुणीही समर्थन करू नका, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावलाय। आमदार टी राजा यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून सरकारवर निशाणा साधलाय। राज्यातील मावळे आता ऐकणार नाहीत, त्यामुळे औरंग्याच्या कबरीवर बुलडोझर कधी चालणार आणि औरंग्याची कबर कधी तुटणार, असा संतप्त सवालही त्यांनी केलाय। छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवा, अशी मोहीम विहिंप आणि बजरंग दलानं हाती घेतलाय। सरकारनं औरंगजेबाची कबर काढून टाकावी अशी मागणी करत राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। त्यामुळे औरंगजेबाच्या कबर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बीड जिल्ह्यातील 6 अधिकारी आणि 20 कर्मचाऱ्यांची वाल्मिक कराडशी जवळीक होती, असा आरोप तृप्ती देसाई यांनी करत तक्रार केली होती। या प्रकरणी बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी तृप्ती देसाईंना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे। तक्रार केलेले पुरावे घेऊन हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। किल्ले शिवनेरीवर सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांनी शिवभक्तांवर हल्ला केलाय। वनविभागानं गडावर येणाऱ्या शिवभक्तांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या। नागपुरातील शेतकऱ्यांकडे जवळपास 18% कापूस अद्यापही शिल्लक असतानाही सीसीआय केंद्रानं कापूस खरेदी बंद केली आहे। त्यामुळे खासगी बाजारातही दर कोसळण्याची शक्यता आहे। सीसीआय केंद्रावर 15 मार्चपासून कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे। मात्र अमरावती जिल्ह्यामध्ये अद्यापही 20 ते 25% कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले। होळी आणि धुळवड निमित्त 4 दिवसांपासून बंद असलेल्या लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये आजपासून लिलाव सुरू झालाय। लाल कांद्याला प्रति क्विंटल 1470 रुपयांचा दर मिळतोय।
मावेजा प्रकरणी अवमान याचिका दाखल झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मावेजा रक्कम 5 महिन्यात देऊ असं शपथपत्र दाखल केलं होतं. मात्र अद्यापही मावेजा न मिळाल्यानं अवमान याचिका दाखल करून बीडच्या अतिरिक्त सचिवासह जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाची नोटीस बजावण्यात आली आहे. शिर्डीच्या विमानतळावर मादी बिबट्या आपल्या पिल्लांसह वास्तव्य करत असल्याचं समोर आलंय. रनवेच्या जवळ असलेल्या झुडपांमध्ये बिबट्या राहत असल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. विमानतळाच्या संरक्षक भिंतीची उंची कमी असल्यानं बिबटे सहज उडी मारून आत प्रवेश करू शकतात. वर्ध्यामध्ये जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघाचं अधिवेशन संपन्न झालं. या मेळाव्यामध्ये पोलीस पाटील मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. मेळाव्यात पोलीस पाटलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. गोंदियाच्या सालेकसामध्ये सर्पदंशानं 10 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय. घराशेजारी असलेल्या शेतात ही घटना घडली. छत्रपती संभाजीनगरात समृद्धी महामार्गावर पिकअपचा अपघात झालाय. अपघात झालेल्या पिकअपमध्ये गोमांस आढळलंय. या वाहनातील 2 जण गंभीर जखमी झाले. अकोला रेल्वे स्थानक परिसरात अज्ञात चोरट्याने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. हेमंत गावंडे असं हल्ला झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी पळवलं होतं. दरम्यान गावंडे यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. अशातच चोरट्यांनी गावंडे यांच्या चेहऱ्यावर दगडानं वार केला. अकोला अमरावती राष्ट्रीय महामार्गावर कारनं उभ्या ट्रॅक्टरला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. श्रीगोंद्याच्या दाणेवाडीत 18 वर्षीय माऊली गव्हाणे या तरुणाची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. दरम्यान गव्हाणेंच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यामुळे गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाथर्डीत धुलीवंदनाच्या दिवशी तडीपार गँगच्या गुंडांनी तरुणाकडे गाडी वापरण्यासाठी मागणी केली. मात्र गाडी देण्यास नकार दिल्यानं तरुणाला घरातून उचलून वनदेवाच्या डोंगरात लोखंडी रॉड, दगड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्यानं पीडित कुटुंबानं फिर्यादही दाखल केली नाही. येवला, सिन्नर, घोटी, जायखेडा भागातील पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात रोख रक्कम लुटण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांच्या मुसक्या आवळल्या. राज्यात 1 एप्रिल 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत गर्भपाताच्या औषधांच्या गैरवापराची 5 प्रकरणं आढळली आहेत. जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा आदी ठिकाणी 24 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यात 4 डॉक्टर्सचाही समावेश असून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एका रुग्ण महिलेनं परिचारिकेवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यामध्ये परिचारिका गंभीर जखमी झाली असून तिचं नाक आणि जबडा फाटला गेला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडच्या श्री क्षेत्र पावनधाम इथे संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा बीजोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाविकांनी मोठ्या संख्येनं या उत्सवात सहभाग घेतला. कोकण किनारपट्टीतील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांची सागरी किनारपट्टी जैवविविधतेच्या दृष्टीनं समृद्ध आणि सुरक्षित झाली आहे. ऑलिव्ह रिडले कासवांच्या गेल्या 22 वर्षातील 250 पिल्लांवरून विक्रमी 4 लाख पिल्लांचं प्रजोत्पादन झालेलं आहे. भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी INS गुलदार ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरात दाखल झाली आहे. INS गुलदार ही युद्धनौका निवृत्तीनंतर भारतीय नौदलानं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित केली. सांगलीच्या कासेगावमध्ये जयंत केसरी बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित करण्यात आलं होतं. या शर्यतीमध्ये वाघोलीच्या शंभू आणि संभाजीनगर इथल्या चिमण्या जोडीनं बाजी मारली. किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मंत्री नितेश राणे आणि आमदार शरद सोनावणे यांनी पाळण्याची दोरी ओढत शिवजन्मोत्सव साजरा केला. यावेळी शिवकुंज इमारतीसमोर शिवध्वज फडकवण्यात आला. शिवभक्तांनी किल्ले रायगडावरील जगदीश्वर मंदिरात मशाल महोत्सव साजरा केला. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात शिवज्योती प्रज्वलित करून आरती करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त बारामतीमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीनं महाराजांची मूर्ती पालखीत ठेवून वारकरी संप्रदाय दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला.
संगमनेरमध्ये शिवजयंतीनिमित्त 2 आजी माजी आमदारांनी शक्ती प्रदर्शन केलं. एकीकडे बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबेंनी तर दुसरीकडे शिवसेना आमदार अमोल खताळ यांनी जन्मोत्सव कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी डीजे आणि फटाक्यांची आतिषबाजी करत दोन्ही बाजूंनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं.